बऱ्याचदा असं होतं ना की आपण एखादी वाईट सवय सोडण्यासाठी अक्षरशः जीवाचा आकांत करतो किंवा रात्री झोप येत नसताना बळजबरीने डोळे घट्ट मिटून झोपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण होतं काय? समस्या कमी होण्याऐवजी आणखीच वाढते. बरोबर? असं नेमकं का होतं बरं? आजच्या या विश्लेषणात आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. हॅरी ब्रुक्स यांचं द प्रॅक्टिस ऑफ ऑटो सजेशन हे पुस्तक आणि एमिल कुवे यांच्या ऑटो सजेशन म्हणजेच स्वयंसूचनेच्या क्रांतिकारी पद्धतींवर आधारित ही माहिती आहे. मानवी मन नेमकं कसं काम करतं याविषयीचा आपला दृष्टिकोनच आज पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता थेट विषयाला हात घालूया. आजच्या या प्रवासात आपण हे 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. इच्छाशक्तीचा विरोधाभास, विपरीत प्रयत्नांचा नियम, स्वयंसूचनेचा मुख्य फॉर्म्युला, मनासाठी प्रथम उपचार आणि उत्तम विचारांची पेरणी. सैद्धांतिक मानसशास्त्रापासून ते एका अत्यंत व्यावहारिक आणि सोप्या टूलकिटपर्यंत आपण जाणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, इच्छाशक्तीचा विरोधाभास. या संपूर्ण विचारधारेचा उगम जिथून झाला तिथे आपण आधी जाऊया. फ्रान्समधील नॅन्सी शहरात एमिल कुवे यांचा एक दवाखाना होता. पण गंमत म्हणजे तिथल्या वातावरणात नेहमीच्या इस्पितळांसारखा तो औषधांचा वास, पांढऱ्या भिंती, घाईने फिरणारे डॉक्टर किंवा रुग्णांना घाबरवणारं असं कोणतंही गंभीर दडपण नव्हतं. तिथे लोक अगदी शांतपणे बसून एकमेकांशी सहज गप्पा मारायचे. आता ही चेतन आणि अवचेतन मनाची तुलना बघा, खूप काही सांगून जाते. आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड हे एखाद्या गाडीच्या स्टिअरिंग व्हीलसारखं आहे, जे फक्त गाडीची दिशा ठरवतं. पण गाडीला प्रत्यक्ष ओढणारं जे 500 हॉर्स पॉवरचं प्रचंड शक्तिशाली इंजिन आहे ना, ते म्हणजे आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. आणि जेव्हा या दोघांमध्ये संघर्ष होतो तेव्हा हे विशाल इंजिन स्टिअरिंग व्हीलवर नेहमीच मात करतं. हे अगदी अटळ आहे. कुवे यांच्या दवाखान्यात आलेल्या एका धिप्पाड लोहाराचं उदाहरण यावर अगदी अचूक प्रकाश टाकतं. सलग 10 वर्ष हा माणूस आपला उजवा हात खांद्याच्या वर उचलू शकला नव्हता. तो पूर्णपणे हतबल झाला होता. पण कुवे यांनी कोणतीही शारीरिक बळजबरी न करता त्याच्या मज्जासंस्थेमध्ये अडकलेली ती 10 वर्षांची मानसिक गाठ केवळ एका सूचनेच्या आधारे सोडवली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो लोहार चक्क हातोडा मारल्यासारख्या हालचाली करू लागला. कमाल आहे ना? आणि हेच आपल्याला दाखवून देतं की मानसिक सूचनेसमोर शारीरिक ताकद कशी फिकी पडते. एका अशक्त महिलेचं उदाहरण हे उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. कुवे यांनी तिला तिचे दोन्ही हात एकमेकांत घट्ट गुंफायला सांगितले आणि मनात सतत विचार आणायला सांगितला की मी माझे हात उघडू शकत नाही. मग तिने हात मोकळे करण्यासाठी सर्व शारीरिक ताकद पणाला लावली. पण तिने जितका जास्त जोर लावला तितके तिचे हात अधिक घट्ट अडकले, कारण तिचं मन आधीच हात उघडणार नाहीत अशी सूचना घेऊन बसलं होतं. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, विपरीत प्रयत्नांचा नियम. इथेच आपल्याला खरं गुपित समजेल की केवळ इच्छाशक्तीच्या म्हणजेच विल पॉवरच्या जोरावर आपण का यशस्वी होऊ शकत नाही. या तत्वाला विपरीत प्रयत्नांचा नियम किंवा लॉ ऑफ रिव्हर्स्ड एफर्ट म्हणतात. कुवे यांचा हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अतिशय स्पष्टपणे सांगतो की जेव्हा इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यात संघर्ष होतो तेव्हा प्रत्येक वेळी न चुकता कल्पनाशक्तीच जिंकते. इच्छाशक्ती कधीही कल्पनाशक्तीच्या त्या खोलवर रुजलेल्या चित्रांचा पराभव करू शकत नाही. आपलं मन नाही हा शब्द सहसा डिकोड करू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी या उदाहरणांकडे पाहूया. समजा एखादा गोल्फ खेळणारा खेळाडू आहे, ज्याची इच्छाशक्ती सांगते मला चेंडू वाळूच्या खड्ड्यात जाऊ द्यायचा नाही, पण त्याच्या कल्पनेत फक्त तो खड्डाच असतो. परिणामी चेंडू अचूक खड्ड्यातच जातो. किंवा ज्यांना रात्री झोप येत नाही अशा लोकांचंच उदाहरण घ्या. त्यांची इच्छा असते झोपण्याची, पण कल्पनेत काय असतं तर उद्याच्या थकव्याची आणि जागे राहण्याची भीती. साहजिकच झोप उडते. या पुस्तकातील हे एक भन्नाट उदाहरण अगदी चपखल आहे. मनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची धडक मारणे हे गणिताचं कोड सोडवण्यासाठी डब्याचं झाकण उघडणाऱ्या टीन ओपनरचा वापर करण्यासारखं आहे. हे चुकीचं हत्यार आहे. तिथे तर्क आणि शांत कल्पनेची गरज असते, कोणत्याही शारीरिक धडपडीची आणि बळजबरीची नाही. चला पुढे जाऊया. तिसरा भाग आहे स्वयंसूचनेचा मुख्य फॉर्म्युला. कुवे यांनी या 500 हॉर्स पॉवरच्या इंजिनला योग्य दिशा देण्यासाठी एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी कृती सांगितली आहे. ती काय आहे ते पाहूयात. ती पद्धत म्हणजे हा मुख्य फॉर्म्युला. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिकाधिक चांगला होत आहे
ऐकायला हे वाक्य खूपच साधं वाटतं, होय ना? पण हे अवचेतन मनापर्यंत पोहोचवण्यासाठी काही विशिष्ट आणि काटेकोर नियम आहेत, ज्याशिवाय ते काम करत नाही. ही पद्धत वापरण्यासाठीच्या या 3 महत्वाच्या आणि रंजक पायऱ्या नक्की समजून घेऊया. पहिली पायरी, ही कृती रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर लगेच करावी, कारण तेव्हा अवचेतन मन सर्वाधिक ग्रहणशील असतं. दुसरी पायरी, हे वाक्य 20 वेळा मोजण्यासाठी 20 गाठी बांधलेल्या दोरीचा वापर करावा. गाठी ओढल्यामुळे मोजण्याचं काम पूर्णपणे यांत्रिक होतं आणि आपलं चेतन मन म्हणजे लॉजिक तिथे मध्येच उडी मारत नाही. आणि तिसरी पायरी, हे वाक्य कोणत्याही भावभावना न ओतता अगदी लहान मुलांसारखं एकसुरी आवाजात पुटपुटावं. इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की या सूत्रात कोणत्याही विशिष्ट आजाराचा उल्लेख नाही. ह्याचं कारण असं की अवचेतन मन हे शरीराचा सर्वात उत्तम डॉक्टर आहे. जेव्हा मी प्रत्येक प्रकारे चांगला होत आहे अशी सूचना आपण देतो, तेव्हा ते अवचेतन मन स्वतः ठरवतं की शरीराच्या कोणत्या भागाला ह्या ऊर्जेची सर्वात जास्त गरज आहे. अगदी जसं अन्नातून मिळणाऱ्या कॅल्शियमला हाडांकडेच पाठवायचं हे शरीर स्वतः ठरवतं, अगदी तसंच. आता चौथा भाग बघूया, मनासाठी प्रथमोपचार. समजा अचानक एखादं संकट आलं, तीव्र वेदना सुरू झाल्या किंवा डोक्यात अत्यंत नकारात्मक विचार येऊ लागले, तर काय करावं? त्यासाठी खुए यांनी आणीबाणीच्या परिस्थितीतील प्रथमोपचाराची ही एक अतिशय वेगळी पद्धत सांगितली आहे. जर वेदना होत असतील तर दुखणाऱ्या भागावर अलगद हात फिरवावा आणि अत्यंत वेगाने, अगदी मशीन गनसारखे सलगपणे पुटपुटावे. जातोय 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 गेला. याचा वेग खूप जास्त असावा. असं का? कारण त्यामुळे मनात एका प्रकारची विचारांची ट्रॅफिक जॅम होते आणि मला वेदना होत आहेत या विरुद्ध विचाराला मनात शिरकाव करायला वेळच मिळत नाही. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे की स्वयंसूचना हे आधुनिक वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. कुये हे स्वतः एक फार्मासिस्ट होते. स्वयंसूचना ही मनाला उभारी देते आणि आधुनिक औषधोपचार शरीरातील जीवाणूंवर काम करतात. जर हाड मोडलं असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन ते जुळवणं आवश्यकच आहे. स्वयंसूचना ही फक्त एक अशी जोड आहे जी शरीराच्या दुरुस्तीचा वेग कैक पटीने वाढवते. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, उत्तम विचारांची पेरणी. ही पद्धत दैनंदिन जीवनात आणि विशेषतः पालकांना त्यांच्या मुलांच्या अवचेतन मनाच्या विकासासाठी कशी वापरता येईल ते आपण आता बघणार आहोत. तर इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुले गाढ झोपलेली असताना पालकांनी त्यांच्या कानात अत्यंत हळू आवाजात सकारात्मक सूचना द्याव्यात. तू निरोगी आहेस, मजबूत आहेस असे शब्द वापरावेत. इथे एक चूक टाळणं अत्यंत गरजेचं आहे बरं का. तुला सर्दी होणार नाही किंवा तू आजारी पडणार नाहीस अशी वाक्य चुकूनही वापरू नयेत. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे मुलांचं अवचेतन मन नाही हा शब्द गाळून टाकतं आणि केवळ सर्दी किंवा आजार हे शब्दच चित्राच्या स्वरूपात लक्षात ठेवतं. थोडक्यात सांगायचं तर मानवी मन हे एका अत्यंत सुपीक जमिनीसारखं आहे. तिथे जे पेरू तेच उगवणार. आपण सतत स्वतःच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या डोक्यात विचारांची बीजं पेरत असतो. ही बीजं तणांची असावीत की सुंदर फुलांची हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपण पुस्तकी ज्ञानासोबतच अगदी पहिल्या दिवसापासूनच मुलांच्या अवचेतन मनाला आरोग्य आणि चांगुलपणा घडवण्याचं प्रशिक्षण दिलं, तर आपला भविष्यकाळ कसा असेल? काय आपली तुरुंग खरंच रिकामी होतील? या नव्या शक्यतेचा नक्की विचार करूया आणि स्वतःच्या मनाच्या सुपीक जमिनीत आज कोणतं सकारात्मक बीज पेरायचं ते आपण सर्वांनी आजच ठरवूया.